खेळ बघता बघता अगदी सुमित ढेकळे यांच्या बरोबरून अनेक व्यावसायिक खुल्या गटातील संघामध्ये देखील खेळण्यात आलं आणि आता गंगाधर इंगोली गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिला बॉल आजच्या दिवसातला प्रथमेश ठाकरे वर्सेस गंगाधर इंगोली. पहिला बॉल अगदी उसळी घेणारा चेंडू होती, लाईन मिस केली आहे डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. अगदी व्हाईट बॉलने सुरुवात झाली. गंगाधर इंगोली TDPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. अगदी 2 बाईक आपल्या नावी आहे. याच बेलापूर नगरीमध्ये पहिली बाईक आयुष्यातली मिळाली होती. पुन्हा एकदा अक्षराचा वेध घेतलेला चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी प्रथमेश ठाकरेला रेड करून गोलंदाजी केली जाते. पहिला बॉल जरूर दिशाहीन झाला होता पण या बॉलवर अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. लाईन अँड लेंथ वर कंट्रोल आहे, वेगात स्वार होतोय, व्हेरिएशन आहे, व्हरायटी आहे गोलंदाजाकडे. आखो टप्प्याच्या बॉलला फेकलाय आजचा दिवसातला पहिला धमाका. गुड मॉर्निंग गंगाधर इंगोले. माय नेम इज प्रथमेश ठाकरे, मॅन फ्रॉम वारेद गावच्या सिताराच्या बॅट मधून येतो पहिला षटकार, पहिला मॅक्सिमम 6 धावा. पुन्हा एकदा प्रेशर प्रेशर प्रेशर. पहिला षटकार लगवल्यानंतर गंगाधरवर असणारा प्रेशर आहे. या प्रेशर या वाक्याने अनेकांचं करिअर उद्ध्वस्त होतं, अनेकांना अडचणीमध्ये टाकतो. पुन्हा एकदा त्याच दिशेने तिसऱ्यांदा हे घडलंय. गंगाधर इंगोले लाईन अँड लेंथ वर कंट्रोल नाही आहे पण दिशाहीन गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा खोटपाचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळते. चेंडू परत आलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. 360 मैदान नाहीये, अन्यथा हाही चेंडू अगदी सीमापार गेला असता. 10 धावा फलकावर लागली. 3 बॉलचा खेळ संपलाय. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. फंबलिंग पाहायला मिळते नमित पाटील कडून. 1 धाव कंप्लीट झाली आहे. स्ट्राइक रोटेट केली जाते. सुमित ढेकळे स्ट्राइक एंड वर येत असताना अनेक वर्ष सुमित ढेकळेच्या नेतृत्वाखाली गंगाधर इंगोले खेळला. विनर स्पोर्ट्स या टीम मधून देखील व्यावसायिक खुल्या गटातील संघामध्ये खेळला. TDPL मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा, बेस्ट बॉलरचा किताब देखील पटकवला. बेलापूरच्या नगरीमध्ये अगदी संदीप मधुकर पाटील यांची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक जिंकली होती. याच वर्षी अगदी अनिकेत रमाकांत म्हात्रे यांची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये देखील बाईक पटकवण्यात आली होती. 2 बाईक आपल्या नावी करणारा खेळाडू आहे गंगाधर इंगोले. गोलंदाजी ट्रॅकवर समोर ज्याला आदर्श मानतोय सुमित ढेकळे. फटका फसला, चेंडू हवेत आहे. अगदी हाफ चान्स संधी चालून आली होती. बराच काळ चेंडू हवेत होता पण नो मॅन्स लँडचे तो चेंडू लँड झालाय. चांगली वापसी, चांगली कमबॅक. पहिल्या 2 बॉलमध्ये 9 धावा खर्च केले होते गंगाधर इंगोलेने पण त्यानंतरचा कमबॅक वापसी ही देखील तितकीच महत्वाची आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12, बिनगडी बाद 12. या मैदानावर मोठमोठ्या धावा होतात. 84, 64, 74 अशा धावा आम्ही काल पाहिल्या. बॅटची एज फाईन मध्ये चेंडू जातोय, सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 धावा, बिनगडी बाद. तर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना अभि गोलंदाजी ट्रॅकवर. कालचा दिवस अभिने ग्रामीण क्रिकेटमध्ये धमाल केली होती, कमाल केली होती. युवा खेळाडू आहे आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अभि गोलंदाजी ट्रॅकवर आमच्या सोबत. कॉमेंट्रीची बुलेट ट्रेन. 12 धावा दाखल करावं लागली, माफ करा थोडीशी गफलत झाली होती. सांग. पहिल्या बॉलवर वाईड आला, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर वाईड,
लगातार 2 वाईट आणि एक डिक्लेअर, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर डॉट आला आणि त्यानंतर सिंगल आली. 12 धावा. येस, बाबूशा आमच्या सोबत आहेत, मागणीचे समालोचक, त्यांना देखील जाऊया. चला दुसऱ्या ओव्हरसाठी आवाज ऐकूया बाबूशा यांचा. चलिए बहुत बहुत शुक्रिया विघ्नेश सर. वेरी गुड मॉर्निंग सर. सुपर संडे, स्पेशल संडे आज है और पहली मुकाबला देखिए बात करेंगे. वन सोल्यूशन टीम इस वक्त देखिए फील्डिंग कर रही है अभी गेंदबाजी में. एनपी स्पोर्ट्स है, परी फिकर्स है. बेलापुर टीम देखिए बात करेंगे यहाँ पर. और बैटिंग देखिए टॉस हारने के बाद है, बहुत बढ़िया ऑन साइड पर मुड़ा है. और रनों की बात करेंगे विघ्नेश सर. वाकिफ हो, कल दोनगांव एक टीम है. आपने देखा होगा इस विकेट की मिजाज है, बारिश ना होने के कारण इसके विकेट पर 5 ओवर का मुकाबला है. जरूर विघ्नेश सर जुड़े, जिक्र चर्चा होता रहेगा. प्रथमेश ठाकरे देखिए बहुत बेहतर खिलाड़ी हैं. और सुमित की बात करेंगे देखिए, ऐसा कोई शहर नहीं जहां सुमित डिकले की कहर नहीं. कप्तानी के साथ साथ देखिए इन्होंने कहीं सारे देखिए खिताब तैयार गेंदबाज हैं. पल्ले का मुंह थोड़ा जल्दी बंद कर लिया था डिक्लेअर झोन में. चांगली गोलंदाजी अभिला माहिती आहे, कारण की कालचा दिवस पूर्ण या मैदानामध्ये खेळला, चांगली गोलंदाजी केली अगदी पहिल्या मॅच पासून आणि मोस्ट विकेट टिकर म्हणून या स्पर्धेमध्ये ठरला होता. त्यामुळेच अभि अगदी रिदम मध्ये आहे. सुमित डेकळे सारख्या मातब्बर खेळाडूला देखील अगदी अचंबित करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला करते. आणि सध्याचा हंगाम जर पाहिलं तर अभिने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. या युवा गोलंदाजाने प्रभावित करणारी कामगिरी केली. या ओव्हरमध्ये देखील तेच करत असताना अभि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. अकोटापाचा बॉल शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग झाला नाही, बॅटची इनर एजला लागली होती. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अभिने इम्प्रेस केले. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या, पण मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. अचूकता, भेदकता पाहायला मिळते. इनसाइड आउट फटका हवेत आहे, त्या खाली स्वतः गोलंदाज अभि. कॅच पकडली जाते, विकेटचं होईल पतन. पहिला धक्का लागतोय, बाहुबली आउट. सुमित डेकळेच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. बाबूशा सर काय म्हणाल, कशा पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे? 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा देण्यात आल्यात आणि सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा अगदी या स्पर्धेमध्ये अभिनय केलाय. काय गोलंदाजी म्हणाल? नहीं, कमाल की गेंदबाजी. जहाँ तक देखिए मैंने रिप्ले में देखे ये दृश्य, यहाँ पर वो कहा जाता है ना, पहले का एक वक्त हुआ करता था विघ्नेश सर, कहा जाता है फॉलो, लेकिन आजकल फॉलो करो. और उन्होंने सुमित को यहाँ पर फॉलो किया, कहीं ना कहीं यहाँ पर खुलकर देखिए शॉट खेलने का मौका नहीं दिया. यहाँ पर बहुत बढ़िया देखिए हार्लैंड यहाँ पर. और आपने जिक्र किया कि विकेट टेकर गेंदबाजी कल बड़ी कमाल की गेंदबाजी की हैं और उसकी फ़ायदा कहीं ना कहीं इस विकेट पर मिल रहा है. 14 पर पहला विकेट गंवाए हैं. आज कहीं धुरेंद्र देखिए आपको देखने को मिलेंगे. आज ऑल इंडिया आइकन सुमित डेकले देखिए हम देख सकते हैं. प्रथमेश ठाकरे, केतन मात्रे देखेंगे, ओमकार देसाई देखेंगे, उस्मान पटेल देखेंगे, विकी बोर देखेंगे. किसी भी कम मत मानिए भाई, इसके अंदर भी जो है ग्रामीण के चेहरे नमित देखिए हम देख सकते हैं. यहाँ पर बहुत सारे देखिए चेहरे हैं. और क्रिकेट में विघ्नेश सर आज के वक्त में किसे कम नहीं मान सकते हैं. 14 पर 1 है. क्या टोटल एक लग रहा है? आपने कल ग्रामीण का अनुभव लिया होगा. 2 गांव एक टीम है और जब तक बारिश रुका है तब तक बल्लेबाजों को थोड़ा ज़्यादा मदद है. प्रथमेश घरत फलंदाजीसाठी न्यू बॅटर कलम गावचा खेळाडू आहे. प्रतीक घरत फलंदाजीसाठी आला. कलम गाव म्हणजेच वसई अगदी समुद्रकिनारी असणारं गाव आहे. वास्तविक पाहता फार मच्छीमारी तिकडे होती आणि कलम गाव कडून बिलॉंग करणारा प्रतीक घरत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अभि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा येत असताना खोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नमित कडून चूक होते आणि सिंगल मात्र मिळते. काय गोलंदाजी, सटीक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये देखील अभिने कमाल केली. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या आणि सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजेच सुमित ढेकळे सारख्या बाहुबलीला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 2 ओव्हरचा केस संपलाय. 15 वर 1 गडी बाद. एमपी स्पोर्ट्स परी पॅकर्स मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर टीमची सध्याची अवस्था फार इतकी चांगली नाही बाबू सर. नहीं, सही बताए. 15 पर 1 है, लेकिन क्रिकेट है यहाँ पर. जैसे टेस्ट में हम देखते हैं पहला सेशन, दूसरा सेशन, तीसरा सेशन और पहला 2 ओवर अब तक की देखिए 1 सेशन टीम देखिए यहाँ पर टॉस जीते थे. बेनिफिट फ़ायदा मिला गेंदबाजों को, लेकिन अभी भी प्रथमेश ठाकरे देखिए मैदान पर हैं और प्रतीक घरत देखिए बल्लेबाजी के लिए उतर चुके हैं. हर्षद मडवी सर देखिए, राहुल राठौर सर, कमेंट्री की कमी नहीं है यहाँ पर से. बहुत बढ़िया देखिए कुंदन दादा. और जिनका प्रतियोगिता देखिए बात करेंगे 2 साल पहले भी हमने किया था नाइट टूर्नामेंट से.
एक दमदार देखिए समाज सेवक है आई गाँव के बीच, जैसा कि हम देख सकते हैं। तर राकेश गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये मॅन फ्रॉम ऐरोली गोलंदाजी ट्रॅकवर, वा मॅन फ्रॉम तुर्बे, माफ करा थोडं कन्फ्युजन होतं. तर तुर्बे गावचा गोलंदाज आहे, काल देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती अगदी राकेशने. कॅप्टन अगदी म्हणून टॉससाठी देखील आला होता. पहिला बॉल डॉट आला. थोडीशी चर्चा केली जाते. प्रतीक घरत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश ठाकरे हे दोन फलंदाज अशी आहेत की सध्याच्या घडीला इन्फॉर्म आहेत. पण सुरुवातीला जर पाहिलं तर बाबू सर सकाळचा सत्र आला होता. प्रथमेश ठाकरेने खूप सराव केला, पण त्याच्या बॅटमधून एकच षटकार पाहायला मिळाला. मोठमोठे फटके खेळण्याची गरज आहे. तुम्ही मगाशी म्हटलं होतं की स्कोर कशा पद्धतीने असायला पाहिजे. 60+ धावा येणं गरजेचं आहे, कारण की या मैदानामध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील, कारण की या मैदानामध्ये धावा होतात. काल वाकलन गोरसई या संघाला देखील पराभूत केलं होतं दिघोडी शिरोनी टीमने. फुलटॉस बॉल दिशा दिली, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीक घरतच्या बॅट मधून येतोय हा पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. प्रतीक घरत 6 धावा मिळतील. या षटकारांची आणि फटकेबाजीची गरज आहे. 21 धावा दाखल लागलीत. 50+, 60+ धावा या मैदानामध्ये कराव्याच लागतील. मॅचची एज लागली आपण पाहू शकाल. चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये, तोपर्यंत सिंगल मिळते. बॅटने अगदी ब्रश झाला होता, तोपर्यंत सिंगल मिळते. आज कमेंट्री बॉक्स मध्ये हर्षदजी मडवी सर, ज्यांनी रायगड नवी मुंबई क्रिकेट मधील समालोचन करत असताना सगळ्यांनाच प्रभावित केलं. राहुल राठोड हा देखील युवा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि बाबूशाह ही कॉमेंट्रीची बुलेट ट्रेन आपल्याला ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. अगदी चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला वन सोल्युशन टीम कडून होत असताना नईमभाई चौगुले आपल्याला पाहायला मिळतील मुख्य मंचावर. आज वन सोल्युशन हे नाव आज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. ग्रामीण क्रिकेट असेल किंवा 40+ क्रिकेट असेल, आज खुल्या गटातील 40+ संघ हा देखील सातत्याने पाहायला मिळते. फटका चांगला आहे, ऑन दी अप खेळलाय. चेंडू जातोय हा वाके साथ घटाके संग धावा मिळतील 6. प्रतीक घरतच्या बॅट मधून षटकार आलाय परत. 6 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. प्रतीक घरत एका बाजूने लढतोय. काय म्हणाल, कशा पद्धतीने या बॅटिंग कडे पाहिलं जाईल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. राकेशवर आक्रमण केलं जात आहे, अटॅक केलं जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. हेलिकॉप्टर तो लँड होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा प्रतीक घरतच्या बॅट मधून आलाय हा अफलातून स्ट्रोक. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल प्लेसमेंट, ब्युटिफुल टायमिंग. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लगावला. MS धोनी स्टाईलने हा स्ट्रोक फिनिश केलाय. षटकार आला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा. बाबू सर, काय स्कोर तुमच्या मनामध्ये आहे? नहीं विघ्नेश सर, देखिए पिछले ओवर में मैंने जिक्र किया था, यहाँ पर एक सेशन बाई क्रिकेट ही रहता है, भला ही 5 ओवर का मुकाबला है और वही देखने को मिला. देखिए पहले 2 ओवर देखिए नाजुक स्थिति पर थे यहाँ पर, लेकिन प्रतीक घरत के देखिए बल्लेबाज यहाँ पर पस्तीस धावा. 35 ऑन अ स्कोर बोर्ड. चांगली मॅच, चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला आणि चार्ज घेतलाय. 6 बॉल मध्ये 20 धावांची अगदी झंझावत खेळी. प्रतीक घरत जो अगदी वसईकडून बिलॉंग करतो. कळम गाव हे अगदी समुद्र किनारी असणारं गाव आहे. फार मोठ्या प्रमाणात कोळी बांधव तिकडे राहतात. तिथलाच हा बांधव आहे. अगदी कोळी समाज मोठ्या संख्येने राहतो आणि मच्छीमार मोठ्या संख्येने त्या परिसरामध्ये केलं जातं. त्याच विभागातून बिलॉंग करणारा प्रतीक घरत आपल्याला पाहायला मिळते. आता चार्ज घ्यावा लागेल. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अटॅक करावा लागेल. बहुत ही बढ़िया विघ्नेश सर, देखिए यहाँ पर शुरुआत भला देखिए खराब हुआ था, लेकिन अब इन स्पोर्ट टीम थोड़े से राहत की सांस लिए होंगे. परी पैकर देखिए
बेलापुर से टॉस हारे थे, पहले बल्लेबाजी मिला था, लेकिन प्रतीक गरत की आक्रामक बल्लेबाजी 6 गेंद पर 20 जो आखिरी छक्का था वो बहुत कुछ मनोबल बढ़ाया होगा। अगला मैच गाउदेवी गाउटन से और इन्हें देखिए बात करेंगे रायगढ़ ग्रामीण के बीच में मुकाबला है, तो मज़ा आएगा। कहीं पनवेल कहीं उरन के देखिए धुरंधर दिखेंगे अगले मैच में। चलिए एक तरफ अंगद पाटिल लेके ओनर दिखेंगे, दूसरी तरफ अतुल सेठ मड़वी दिखेंगे आपको। चलिए दोनों कप्तान आपको भी तैयार रहना होगा, है कि नहीं। ऊपर की शुरुआत देखिए पर वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ दबाव बनाए यहाँ पर करंट रन देखिए दिखाता हूँ यहाँ पर 12 के साथ चलता हुआ। टीम का स्कोर देखिए 36 पर गए। बल्लेबाजी में देखिए प्रथमेश ठाकरे अभी तक शांत है, लेकिन इनकी खामोशी पे कभी शक मत करना। ये ठहरा समंदर है, खुला आसमान नहीं। और ये अच्छी सोच है प्रथमेश का, मन बनाए थे कि प्रतीक को ज़्यादा से ज़्यादा मौका दिया जाए और हल्की से देखिए फील्डर से थोड़ा सा लेजी फील्डिंग देखने को मिला और तब तक बल्लेबाजों ने 2 रन कंप्लीट करते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 38 रन। विघ्नेश सर आपने अच्छी बात छेड़ी, देखिए कहाँ तक टोटल दिख रहे हैं। हर टीम तो चाहेंगे ज़्यादा से ज़्यादा रन, 5 ओवर का मैच कम से कम देखिए रबर बॉल है तो चाहेंगे 60 के ऊपर, 60 के ऊपर चाहेंगे। उसके लिए इस तरह की कुछ बल्लेबाजी करनी होगी भाई। एक के 47 लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय। प्रथमेश ठाकरे जो संघर्ष करत होता, जो स्ट्रगल करत होता मागच्या काही ओव्हरमध्ये, पण या मागच्या बॉलवर अगदी 1 रन्सला 2 मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे आणि तो आत्मविश्वास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला। प्रथमेश ठाकरे वारेत गावचा सितारा, टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचते 44 ऑन अ स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। 44 रन बनाए तैयार से। फिर से एक बार देखिए डाउन द ग्राउंड फील्डर है भाई, बहुत ही बढ़िया देखिए आउटफील्ड देखिए बहुत ही बढ़िया बेहतर से। मानो के लेदर के मैदान पर आप खेल रहे हो, हरियाली मैदान से। सिंगल की मदद से देखिए सचिन नाइक शायद है, और सचिन नाइक देखिए भाई कप्तान गोल से उनके नेतृत्व में कई खिलाड़ी देखिए तैयार किए हैं और आज भी देखिए वो जोश, वो जुनून, वो जज्बा। सचिन नाइक देखिए यहाँ पर फिनिश तैयार, कमाल 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 देखिए यहाँ पर 22 से देखिए रन आता हुआ। चलिए बात करेंगे जो सामने देखिए पीछे की साइड हम देख सकते हैं जो पिंक कलर की पर्दा है, वहां तक डिक्लेयर 1 रन रहे और बाकी भागना पड़ेगा। देखिए एक पार्टनरशिप बन रही थी और वो पार्टनरशिप तोड़ने में आखिर में कामयाब रहे। यहाँ पर प्रतीक कर रहे थे कि ऊंचाई तो भर दी भाई, लेकिन लंबाई नहीं दे पाए यहाँ पर। जहाँ पर देखिए आप देख सकते हो रिप्ले में यही कारण होता है। शाम करन देखिए यही काम कर रहे थे, फुल लेन गेंद डाल रहे थे। कल इंग्लैंड के जो गेंदबाज है आसान नहीं रहता है, गति नहीं दी यहाँ पर और जिसका फायदा यहाँ पर मिला गेंदबाज को। यहाँ पर 46 पर है और दूसरा विकेट गिरता हुआ, लेकिन बहुत अच्छी बल्लेबाजी रही। एक मोमेंट तैयार करके गए यहाँ पर प्रतीक है, क्योंकि यहाँ से बल्लेबाज अंतिम 7 गेंद में फाइट कर सकते हैं। प्रोजेक्ट उसका देखिए यहाँ से दिखा रहा है कि 60 तक पहुँच सकते हैं। और विघ्नेश सर मैं तो चाहूँगा कि 60 के ऊपर मैं नहीं चाहूँगा, टीम चाहेंगे यहाँ पर, डगआउट भी चाहेंगे। टेनिस बॉल हम 5 ओवर में 60 रन बेहतर मानते हैं, लेकिन रबर बॉल 70-80 भी मान लीजिए वो भी कम पड़ जाता है। डेफिनेटली 60+ धावा कराव्या लागतील आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करावं पाहायला मिळते। भार्गव पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, बसी विरारचा हा खेळाडू आहे। अगदी वन सोल्युशन टीम मध्ये जर पाहिलं तर ग्रामीणचे सगळेच तारे सितारे पाहायला मिळतील। नमित पाटील असेल, अरविंद राणा, सोनू, सचिन नाईक, महेंद्र प्रताप सिंग म्हणजेच प्रिन्स जो गोलंदाजी करतोय, अगदी सचिन रजत असेल, हमजा खान असेल, सगळेच खेळाडू पाहायला मिळतील। अंतिम गेंद इस ओवर का, लेकिन देखते हैं भार्गव देखिए यहाँ पर बल्लेबाजी में बहुत ही बढ़िया ऑन साइड पर मोड़ दिए यहाँ पर और फील्ड एकदम से खुला हुआ है। फिर भी देखिए शॉर्ट शिली में विकेट तैनात है और जब तक इन वापस आता तब तक देखिए एक सिंगल आता हुआ, सिंगल की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंचा है 47। अगला मैच के लिए कॉल रखना चाहेंगे विघ्नेश सर गाउटन बनाम एनएम रायगढ़ ग्रामीण टीम। दोनों कप्तान आइए, एक तरफ करण मड़वी रहेंगे, दूसरी तरफ अंगद पाटिल रहेंगे। लेकिन इस मैच की बात करेंगे 47 बना है। जिंदगी जिंदगी नहीं है, जिम्मेदारी है। और विघ्नेश सर कहते हैं ना, जिसे हम जीते कम है और निभाते ज्यादा हैं। आखिरी 6 गेंद कौन निभाएगा अपनी जिम्मेदारी, क्या गेंदबाज या बल्लेबाज? शेवटच्या ओव्हरमध्ये 15+ धावा कराव्या लागतील टीम एमपी स्पोर्ट्स परी पॅकर्स मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमला। आज विराज पाटील हे देखील अगदी संघ मालक म्हणून पाहायला मिळाला। या टीमच्या पॅकर्सच्या भूमिकेत
मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान हा संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. विराज पाटील याच बेलापूर नगरीतील आमचे मित्र आहेत आणि आज सध्याच्या घडीला त्यांचा संघ खेळत असताना 47 वर 2 गडी बाद 4 ओव्हरचा खेळ संपलाय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की अंगद पाटील प्लीज या. करण मडवी दोन्ही कॅप्टन अंगद आणि करण मडवी प्लीज विनंती असेल की स्टेजवर तुम्ही येऊन स्थानापन्न व्हा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील घ्या. शेवटची ओव्हर गोलंदाजी ट्रॅकवर मच्छिंद्र स्मृती दारावे आणि दाराव्या गावच्या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट नाही तर ग्रामीण क्रिकेटचा वन ऑफ द बेस्ट कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल त्याचं नाव आहे सचिन हिराजी नाईक. तो गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी वन सोल्युशन हा संघ ज्या ज्या वेळेस असताना नवी मुंबईचा सगळ्यात आवडता खेळाडू आणि सगळ्यात विश्वासाचा खेळाडू म्हणजे सचिन नाईक याच्याकडे पाहिलं जाईल. अखेरच्या षटकामध्ये येत असताना यावेळेस लेन बॉलला पिक केलाय फेकलाय भार्गव पाटीलच्या बॅट मधून येत असताना प्रहार चेंडू सीमारेषा पार षटकार अगदी पुढ्यातला बॉल आणि फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. भार्गव पाटील यासाठी जाणला जातोय. वसी विरार कडून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट मधून या खेळाडूने देखील सुरुवात केली. त्यानंतर खुल्या गटातील संघामध्ये अगदी सुमित डिकळेच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष तो क्रिकेट खेळला आणि ज्या ज्या वेळेस धावांची गरज असते ना त्या वेळेस हा संकटमोचकच्या भूमिकेत भार्गव पाटील आपली बॅटिंग करतोय. 53 धावा फलकावर लागत असताना 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सचिन नाईक अगदी पहिल्या बॉलवर षटकार आलाय भार्गव पाटीलच्या बॅट मधून. अकोटापाचा बॉल पुलचा फटका पाहायला मिळते. अगदी पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि तिसरी धाव घेत असताना मात्र भार्गव पाटीलला परतावा लागेल. प्रथमेश ठाकरेवर अगदी स्ट्राईक ठेवण्याचा अगदी मनसुबा होता आणि तो यशस्वी झालाय. 2 धावा जरूर मिळतील. 55 धावा फलकावर लागलीत. बाबू सर 55 धावा अगदी शेवटच्या ओव्हरची अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नहीं मज़ा आएगा यहाँ पर शायद क्योंकि 4 के आखिरी में कम से कम आपने बात छेड़े थी कि 15 तक हम चाहेंगे यहाँ से और 10 रन आ जाए. 65 है. एक फाइटिंग टोटल्स मिल सकता है आपको. फाइट कर सकते हो यहाँ पर. लेकिन सचिन नायक इस सिचुएशन में इन्हें अनुभव बहुत ही अच्छा है यहाँ पर. नई बैटर्स है और A1 पवन है. यस नवीन बॅटर पवन केणे. कालच्या दिवसामध्ये पवन केणे अगदी आपल्या नावाला साजेशीर असा परफॉर्मन्स करता आला नाही. इतका चान्स देखील मिळाला नाही. पण आज मात्र नवीन दिवस नवीन उमेद नवीन आशा नवीन आकांक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 55 धावा फलकावर लागलीत. ज्याप्रमाणे बाबूशाह यांनी म्हटलं होतं की अगदी 65 पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रथमेश ठाकरे वर्सेस सचिन नाईक. सचिन हिराजी नाईक पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्या. येथे देखील लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या पुढे जात असताना शेवटच्या ओव्हरमध्ये नेहमी सचिन नाईक यांनी किफायती गोलंदाजी केली पण या मॅच मध्ये खुल्या गटातील संघा विरोधात खेळत असताना थोडासा मेहनत करावी लागेल. आखो टप्प्याच्या बॉलला फेकला लाजबाब स्ट्रोक सचिन नाईकच्या अगेन्स्ट. प्रथमेश ठाकरेचा हा धमाका लाजबाब स्ट्रोक. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला फेकून दिला. स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रथमेश ठाकरे यासाठी जाणला जातोय. भिवंडीचं क्रिकेट गाजवलं. वारेत गाव अगदी छोटंसं गाव आहे. त्या गावाकडून बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि बघता बघता आज टेनिस बॉल क्रिकेट ISPL पर्यंतचा प्रवास आपण प्रथमेश ठाकरेचा पाहिलाय. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 62 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मागच्या 3 बॉलवर धावा आल्या तब्बल 14. फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये सचिन नाईकच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केला जातोय. आक्रमण केला जात आहे. अटॅक केला जातोय. प्रथमेश ठाकरे सेट ऑन अ फायर. सुपर बॅटिंग करत असताना 23 धावा अगदी 8 बॉल मध्ये आपल्या खात्यामध्ये जमवतोय. लाजबाब बॅटिंग. टीमची धावसंख्या 68 ऑन स्कोर बोर्ड. खोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने. हमजा खान खूप चांगला झेल. लाजबाब झेल. अखेर सचिन नाईकने विकेट काढली आहे आणि फलंदाज बाद होत असताना प्रथमेश ठाकरे आपलं काम करून गेलाय आणि तो मात्र 23 या आकड्यावर बाद होत असताना 68 वर चौथा धक्का लागतोय.
टीम MP स्पोर्ट्स मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान टीमला खोलपटाप्याचा चेंडू समोरच्या दिशेने लगवण्याचा प्रयत्न करत असताना अगदी हमजा खान ने झेल पकडलाय, फलंदाज बाद होतोय. बहुत ही बढ़िया कैच लिया गया यहाँ पर, लेकिन प्रथमेश ठाकरे ने कुछ काम करके अपने चले गए. इंतजार कहते ना मेरी सब्र की और इम्तिहान मत लीजिए. और अब वो समय आ चुका है. अगला मुकाबला देखिए गौदेवी गाउटेंस NM रायगढ़ ग्रामीण के बीच में मुकाबला. दोनों कप्तान आपको तैयार रहना पड़ेगा. जो हमने बात छेड़ा था विघ्नेश्वर के 70 तक है, शायद प्रथमेश ने काम करके गए, लेकिन अभी भी एक गेंद बचा है. एस वीरू बाबरे हा खेळाडू पाहायला मिळतोय जो रायगड प्रीमियर लीग आहे जी रबर बॉल होणार आहे त्यामध्ये देखील आयकॉन खेळाडू कुंदन दादा म्हात्रे यांच्या टीम मध्ये खेळत असताना पहिल्याच बॉलवर षटकार आला. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय आणि 74 धावा धाव फलकावर लागले. 75 धावांचं टार्गेट उभं केलंय, म्हणजेच 15च्या सरासरीने धावसंख्या उभा राहायची. काय बॅटिंग पाहायला मिळाली आणि शेवटच्या ओव्हर मध्ये धावा आल्या तब्बल 27. सातपाटी गावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. अगदी वसई विरार सातपाटी हे देखील समुद्र किनारी असणारे गाव आहे आणि तिथून हे खेळाडू पाहायला मिळतील. चला पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला अगदी सुरुवात होईल तोपर्यंत टॉस साठी मी विनंती करतोय दोन्ही टीम कॅप्टनला. चलिए दोनों कप्तान से जुड़ना होगा. बात हमने छेड़ा था 70-80 के करीब पहुंचना चाहिए और वहां तक मीटर काटा पहुंच गया. अगर 75 का टारगेट है, एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. वीरू बाबरे आखिरी गेंद पर छक्के लगाए और बता दिए वक्त ने बताया है समय के साथ बदलना बहुत जरूरी है. टॉच का बहुत देखिए यहाँ पर, जहाँ पर टॉच का इंतजार हो रही है दोनों कप्तान से. करण मडवी एक तरफ होंगे, दूसरी तरफ अंगद पाटिल रहेंगे. लेकिन देखते हैं ये टारगेट्स है. विनय सर्कल भूषण पाटिल लेके क्या कमाल के बल्लेबाजी के भाई. 3 मैच में 112 रन देखिए, लाजवाब बल्लेबाजी की. और सामने देखिए ग्रामीण की धाकड़ टीम आई, लेकिन डटकर बल्लेबाजी की यहाँ पर. तो इस हिसाब से देखिए 30 गेंद पर 75 बनाना है, लेकिन एक अच्छा फाइटिंग टोटल मिला है, एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. अगला मैच है दोनों कप्तान है. चलिए दोनों कप्तान थोड़ा सा वेट, थोड़ा सा इंतजार है. कुंदन दादा माते के बात करेंगे. कहते ना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है. और कुंदन दादा कहा जाए तो राजा मानुस है. जरूर देखिए बात करेंगे, समाज सेवक है और काम को देखिए पर अंजाम देते हुए हमारे जॉन्टी दादा लीजिए, प्रशांत दादा लीजिए, ऋषि दादा लीजिए, सभी देखिए खूब मेहनत है. हाँ आय गोवर्धनी चषक देखिए 2026 हम देख सकते हैं. दोस्ती ग्रुप है बेलापुर गांव देखिए. और जरा चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करतोय आणि शेवटचा कॉल असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस, अन्यथा तुमचा षटक कमी करण्यात येतील याची नोंद देखील घ्या. मी दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतोय. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आई गोवर्धनी चषक 2026 चा पावसाळी क्रिकेटचा घमासान. आज टेरेस ग्रुपचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने आज टेरेस ग्रुपने आज ही स्पर्धा आपल्या समोर आयोजित केली त्या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ज्या व्यक्तीचं, ज्यांनी तन मन धन सगळं काही समर्पित केलं आणि प्रभाग क्रमांक 27च्या विकासासाठी अहोरात्र झटणारा हा नेतृत्व म्हणजेच आदरणीय कुंदनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. मॅचला होईल सुरुवात. 75 धावांचं टार्गेट आहे. आमच्यासोबत कॉमेंट्रीची बुलेट ट्रेन अगदी जर पाहिलं तर फार तळोजा या परिसरातून कॉमेंट्रीला सुरुवात झाली होती. बघता बघता हा आवाज अगदी रायगड पर्यंत पोहोचला. त्यानंतर नवी मुंबईच्या बाहेर भिवंडी, कल्याण, डोंबिवली या परिसरामध्ये, पुण्यामध्ये जाऊन देखील त्यांनी समालोचन केलं. आणि नुकताच दौरा जो झाला रोहा, अगदी अलिबाग रोहा या ठिकाणी देखील त्यांची आवाज पोहोचली आणि सर्वाधिक मागणीचे समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. आणि कर्जत मध्ये देखील ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा देखील बाबूशाह यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. म्हणूनच आमचे खूप चांगले मित्र आहेत. समालोचन सगळेच करतात, पण अगदी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. ज्या वेळेस
फ्री असतो त्या वेळेस भरपूर गप्पा आम्ही बाबूशाह यांच्याशी करतोय. खूप चांगली मैत्री आहे आणि यतीन भोईर याने आमची मैत्री निवडून आणली होती जोगावच्या मैदानावर. तेव्हापासून आम्ही अनेक स्पर्धेमध्ये एकत्र येतो. आज फार आनंद होतोय की बाबूशाह सारखे समालोचक आमच्या सोबत आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आहेत. हर्षदजी मडवी सर यांच्याकडे देखील खूप मोठा अनुभव आहे. रायगड असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील तो आवाज आपण ऐकला होता. त्या आवाजाने देखील छाप सोडली, प्रभावित केली. आणि राहुल राठोड, अंडरम क्रिकेट असेल आणि तिकडे राहुल राठोडचा आवाज असेल, ती स्पर्धा पूर्ण म्हणावं लागेल. कारण की खूप चांगली भरारी सध्याच्या घडीला घेतले. तर अशी समालोचकांबरोबर समालोचन करण्याची अगदी संधी मिळते. मी स्वतःला भाग्यवान समजतोय. अतिशय गुणवान असे सगळे समालोचक आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. आई गोवर्धनी चषक ही स्पर्धा आज प्रत्येकाच्या मनामध्ये घर केले. काल देखील ते ग्रामीण क्रिकेटचे तारे सितारे तुम्ही पाहिलेत. आज मुख्य मंचावर जर पाहिलं तर जतीन असेल, ऋषी असेल, प्रशांत असेल, आमचे रोहित पाटील, ज्याचा मी नेहमीच उल्लेख करतोय की रोहित पाटीलने ही संपूर्ण स्पर्धा अगदी सजवली, रंगवली. बीपीएल ही स्पर्धा मला आजही आठवते की बीपीएल स्पर्धेसाठी रोहित पाटीलचं जे डेडिकेशन होतं, अगदी एक हाती ती स्पर्धा तो आयोजित करायचा. जाऊया मॅचला होते सुरुवात आणि बाबूशाह यांचा आवाज ऐकूया. बहुत ही बढ़िया विघ्नेश सर देखिए इनके साथ बैठे तो अनुभव एक्सप्रेस बहुत सारा देखिए बढ़िया मिलता हुआ. तारीफ बहुत कर गए, मुझे लगता है वापस कोल्ड स्टोर चेक करना पड़ेगा भाई. नहीं कोल्ड स्टोर आजकल शुगर का जमा दूर जा चुका है. चलिए प्रथमेश ठाकरे देखिए गेंदबाजी में तैयार. पहला गेंद देखिए बैकफुट से हल्का से देखिए सिर्फ ही कंट्रोल में नहीं थे. कैच होता तो कैच ऑफ डे माना जाता, करी कैच लिया जाता यहाँ पर. लाजवाब सूरज पस्ते होते, खूप चांगला प्रयत्न केला होता. अगदी खूप लांबचा प्रवास आणि खूप लांबचा पल्ला त्यांनी गाठला होता. हातामध्ये चेंडू विसावला होता पण अखेर तो चेंडू खाली पडला आणि जीवनदान मिळालं अरविंद राणा सोनूला. चलिए जीवनदान तो मिला है लेकिन नमित पाटिल स्ट्राइक पर है. बहुत ही बढ़िया देखिए ग्रामीण का इनका सफ़र बहुत अच्छा रहा है और बड़े हिट के लिए पहचाने जाते हैं. 75 का टारगेट है. पहला जीवनदान मिला है. बहुत ही बढ़िया देखिए रनिंग क्या जितना आसान नहीं रहता है लेकिन आउटफील्ड देखिए थोड़ा सा सूखा है. बारिश का इंतजार फिर से एक बार दोपहर के बाद आशंका जताया जा रहा है. बरस जाइए भाई, लोग चाहते हैं भाई बाकी के दिन में बारिश ना हो लेकिन सैटरडे संडे. रनों की बात करेंगे. यहाँ पर 1 रन बनाए और खराब गेंद, फायदा नहीं ले पाए. नो बॉल तो दिया गया है. बीमार गेंद देखिए यहाँ पर नो बॉल देखिए यहाँ पर. नमित पाटिल तैयार नहीं थे पहले बड़े हिट खेलने के लिए. सोचे कि ये जो शुरुआत है हमने पहले इनिंग में देखी, धीमी शुरुआत हुआ. पहला 2 ओवर में बांध कर रखा गया बल्लेबाजों को और यहाँ पर बल्लेबाजों ने यही सोचा है कि पहले एक बार सेट तो हो जाने दीजिए. नमित पाटिल और अरविंद राणा. हाँ इस बार देखिए खिशा भाई यहाँ पर ऊंचाई भी ली है और लंबाई भी लेकर जाता हुआ. मुझको राणा जी माफ करना, गलती मारी से हो गई. लेन में देखिए चूक गए. अब रिप्ले में देख सकते हो राउंड द विकेट और फुल लेन कर बैठे यहाँ भाई. यॉर्कर करना चाहते थे लेकिन फुल टच बनाकर फ्लिक किया 6 रन. अरविंद राणा सोनूने कमाल केली. कालपासून ज्या पद्धतीने रिदम मध्ये बॅटिंग करतोय ना, आज देखील सुरुवात दमदार केली अरविंद राणा सोनू. फिर से इस बार देखते हैं और डिक्लेयर जोन में जाता हुआ. 1 रन देखिए डिक्लेयर जोन में गया 1 रन से. यहाँ पर तो गेंदबाज खुश हो जाता है लेकिन बल्लेबाज थोड़ा असंतुष्ट रहता है. और टीम का टोटल देखिए सिंगल की मदद से जाकर पहुंचे है 10. 75 का पीछा करते हुए तैयार गेंदबाज है प्रथमेश ठाकरे. बहुत बढ़िया देखिए स्लो वेरिएशन दिखाते हुए यहाँ पर बल्लेबाज को मजबूर कर रहे हैं यहाँ पर गलती करने के पर. अरविंद राणा डगआउट से ये मन बनाकर उतरे मैदान पर. बड़ा नहीं, एक तरफ से तो वार करना पड़ेगा. जो प्रथमेश ठाकरे ने जो गेम खेला यहाँ पर उन्होंने इंतजार किया, जो बल्लेबाजों के साथी बल्लेबाज का अच्छा इस्तेमाल किया और आखिर में उन्होंने आखिरी ओवर में बल्ले का पेश खोला. यही मौका दे रहे हैं यहाँ पर. नमित थोड़ा शांत हैं लेकिन ये शांत है, ज़्यादा खुश नहीं रहेंगे. डिक्लेयर जोन में रन आता हुआ. प्रथमेश का रन नहीं थी यहाँ पर. अंदर की तरफ गेंद को लगातार ला रहे हैं. ओवर कंप्लीट हुआ है. पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर 11 रन से
विघ्नेश सर टॉच में थोड़ा सा देरी, दोनों कप्तान को बहाना होगा. येस टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन या प्लीज रिक्वेस्ट असेल, अन्यथा या पुढच्या मॅच मध्ये 4 ओव्हरचा सामना केला जाईल, कारण की अगदी स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळेच या नियमाचं उल्लंघन करू नका मी विनंती करतोय. अंगद पाटील, संकेत चला करण मडवी, आपल्याला विनंती असेल की लगेचच आपण टॉस साठी या. अगदी इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे बंधनकारक होतं, पण दोन्ही कॅप्टन उपस्थित नाही आहेत, त्यामुळेच दोन्ही कॅप्टनला सूचना असतील. चला पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11. मागच्या डावामध्ये काय पाहिलं होतं, अंगद पाटील यांचं आगमन झालंय. हे संगत वेलकम. तर वीरू बाबर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना, वीरू बाबरे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना सातपाठी कडून हा बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 ऑप्शनचा मारा केला जातोय, लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. मागच्या डावामध्ये 12 झाल्या होत्या. या अगदी सेकंड इनिंग मध्ये जर पाहिलं तर चला संकेत आमच्या सोबत आहेत. संकेत पाटील, अंगद पाटील हे दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत आहेत. इथे देखील खूप चांगला बॉल पाहायला मिळते. रेंज मध्ये बॉल होता, रडार मध्ये बॉल होता, प्ले अँड मिस, डॉट बॉलची सांगता होते. हे डॉट बॉल आहे ना, या मॅच मध्ये इक्वेशन बदलेले हे डॉट बॉल आहेत ना, बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल. पुन्हा एकदा प्ले अँड मिस, खूप चांगले बॉल, बॅटची ती केच, कॉट बिहाइंड, फलंदाजाला परतावा लागेल. नमित पाटील बॅक टू द डगआउट, पहिला धक्का लागतोय बन सोल्युशन टीमला. फलंदाज नमित पाटील, नमित पाटील परतलाय. 1 गडी बाद, टीमची धावसंख्या 12. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने अगदी हा बॉल हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. आई गोवर्धनी चषक 2026 चा घमासान आपण इथे पाहत आहे. बघा हे षटक संपल्यानंतर आपण टॉस साठी जाणार आहोत. षटक क्रमांक 2 आपण पाहू शकाल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. बेलापूर गावाचे समाजसेवक आदरणीय निलेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. पुन्हा एकदा लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. ज्या पद्धतीने स्टार्ट झाला होता ना MP स्पोर्ट्स परिपॅकर्स मच्छिंद्र राणा प्रदेश आणि टीमचा, त्या पद्धतीने हा स्टार्ट देखील अगदी वन सोल्युशन कडून पाहायला मिळाला, पण फिनिशिंग टच द्यावा लागेल. अरविंद राणा सोनू मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत असं असेल. खोलपटापाचा चेंडू, खूप चांगला बॉल आहे. आपल्याला पाहायला मिळते अली, ज्याने ग्रामीण क्रिकेट, नवी मुंबईचं क्रिकेटमध्ये चांगलं योगदान दिलं, वन सोल्युशन टीमसाठी क्रिकेट खेळलं आणि आज एक जबाबदारी आहे खुल्या गटातील संघामध्ये खेळत असताना ही संधी दिली आहे नईम बाई याने. यावेळेस काय घडलंय, कॅच संधी होती ती गमावली आहे. अरविंद राणा सोनू जो कालच्या दिवसामध्ये कर्दनकार ठरला होता गोलंदाजाचा, त्या फलंदाजाचा झेल इथे ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. अरविंदला अगदी राणाला मिळतोय जीवनदान. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, भन्नाट वेग, काय गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला वीरू बाबरेच्या माध्यमातून. सटेक लाईन अँड लेंथ, सातपाटीकडून हा बिलॉंग करणारा वसई विरारचा हा खेळाडू आहे. खूप चांगलं क्रिकेट. यावेळी सौंदिया फटका चांगला थ्रू द कव्हर, लाजबाब स्ट्रोक. अरविंद राणा सोनूच्या बॅट मधून आला षटकार. 6 धावा मिळतील. उचली गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. हार्ड लेनचा बॉलला फेकलाय थ्रू द कव्हर. एरियल रूटने चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर.
21 ऑन अ स्कोर बोर्ड. आता 18 बॉल आणि या 18 बॉल मध्ये जर पाहिलं तर अजूनही 54 धावा करायचे आहेत. 18 बॉल 54 धावा होऊ शकतील. एखाद्या बॅटरला आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल. बाबूशा सर काय सांगाल? अरविंद राणा सोनूचा झेल सुटला, त्यानंतर षटकार आला, म्हणजेच कॅचेस विन द मॅचेस. इन फॉर्म आहे, कालचा दिवस गाजवला होता. ही खेळपट्टी अगदी त्याला माहिती आहे की कशा पद्धतीने रंग दाखवतोय आणि सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्या अरविंद राणा सोनू आता या मॅच मध्ये की फॅक्टर ठरेल का? सही बताया यहाँ पर 18 गेंद देखिए आखिरी बचा है अंतिम यहाँ पर। और अरविंद राणा देखिए यहाँ पर 8 गेंद पर 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर। वो कहती ना शरीर को चंगा रख, दिमाग को ठंडा रख, थोड़ा बल्ले को गर्म रख और गेंदबाज को नरम रखा है। अब वक्त आ चुका है थोड़ा बल्ले को और गर्म करने का यहाँ पर है, अगर 75 तक पहुंचना है। कहती ना ऊँट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा यहाँ पर। शाहरुख अरविंद राणा के साथ देखिए बात करेंगे। चलिए बात करेंगे नईम चौगले देखिए बात करेंगे, वन सोल्यूशन के देखिए ओनर हैं और अब जिम्मेदारी तो और बड़ा बन चुका है यहाँ पर। देखते हैं यहाँ पर जवाबदारी जिम्मेदारी को किस तरह से निभाते हैं और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज है राहुल देखिए गेंदबाजी में आते हुए। और विकेट यहाँ पर देखिए पहला गेंद पर देखिए सफलता यहाँ पर मिलता हुआ। अब ये जो टारगेट है कितना कठिन बनाएगा। नमित का भी विकेट गिरा, लेकिन दूसरा देखिए बात करेंगे नईम चौगले देखिए बात करेंगे, उनका भी विकेट गिरता हुआ। अरविंद राणा मेरे हिसाब से विघ्नेश्वर इन्हें ज़्यादा से ज़्यादा मौका मिलना चाहिए। बड़ा हिट नहीं तो भाई सिंगल डबल दीजिए, इन्हें स्ट्राइक पर लाइए, शायद वो ये काम कर सकते हैं। येस, राहुल पाटीलला मिळते सफलता. आंबोले गावाचा हा खेळाडू आहे. वसई विरार याकडून असलेले हे सगळेच खेळाडू पाहायला मिळतील. आज खऱ्या अर्थानं अगदी छोट्या छोट्या गावाकडून आणलेले खेळाडू आहेत. आज सातपाटीचा खेळाडू आपण पाहिला, त्यानंतर आपण कळम गावचा खेळाडू पाहिला आणि अंबोडे गावाचा खेळाडू आपल्याला राहुल पाटील हा पाहायला मिळतो. युवा खेळाडू आहे आणि त्याने देखील प्रभावित करणारी गोलंदाजी सातत्याने केली. ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात करत असताना आपल्या गावाचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स केला आणि खऱ्या अर्थानं आज खुल्या गटातील संघामध्ये खेळत असताना व्यावसायिक खेळाचा अनुभव देखील आपल्या अंगी घेत असताना आज राहुल अमेठी सफलता. फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश राऊत, एक टेक्निकल आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा तंत्रशुद्ध फलंदाज मानला जातोय जितेश राऊत. जितेश राउत देखिए बात करेंगे 21 पर 2 है, मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है। और राहुल देखिए कमाल की यहाँ पर शुरुआत देखिए, पहला ब्रेक थ्रो दिलाते हुए खुद के लिए और टीम के लिए दूसरा यहाँ पर विकेट मिलता हुआ। फुल लाइन देखिए एकदम से यहाँ पर आए थे फनपुर पर बल्लेबाज है, देखेंगे रिप्ले में देखेंगे यहाँ पर किस तरह से बीट हो। यहाँ पर तेज गति देखिए और उसके बाद दिशा भी बहुत बढ़िया। विनेसर कहा जाता है ना गति से ज़्यादा सही दिशा में बहुत चलना जरूरी हो जाता है और राहुल का देखिए वो सही दिशा में देख रहे हो, एकदम से हार्ड लेन भाई जगह से देखिए यहाँ पर टप्पा खाने के बाद गेंद वहीं से देखिए कांटा हल्की से बदला। यहाँ पर ज़्यादा कुछ घुमाने की कोशिश नहीं कर रहे हैं, बस लेन कुछ सही ठिकाने लगाना चाहते हैं। एक रन आता हुआ, नहीं सिंगल डबल से भाई काम नहीं चलेगा भाई। डिक्लेयर जोन में रन आता हुआ अरविंद राणा देखिए और इन्हें देखिए स्ट्राइक पर है। चलिए बात करेंगे डिक्लेयर जोन में भी रन जाएगा तो वही बैटर के पास देखिए स्ट्राइक रहेगा। यहाँ पर जितेश राउत है, वो भी कोशिश कर रहे हैं भाई। हमें यहाँ से बोलना बड़ा आसान हो जाता है लेकिन करना उतना आसान नहीं रहता है, करना पड़ेगा भाई। जड़ में रखते हुए यहाँ पर ओ डायरेक्ट थ्रो देखिए यहाँ पर क्या निशाना भाई यहाँ पर लगाए। लाजवाब प्रथमेश ठाकरेचा डायरेक्ट हिट पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने खोलवर टप्प्याचा चेंडू षटकावर मिड ऑफ रिजन मध्ये होता आणि डायरेक्ट हिट केला। जी विकेटची गरज होती ती विकेट गोलंदाजाला मिळत नव्हती, ती प्रथमेश ठाकरेने फिल्डिंग करत असताना आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे। रनआउटच्या पद्धतीने अरविंद राणा सोनू बाद झाला। आपल्या टीमसाठी जी आशा होती ती निराशामध्ये आता कन्वर्ट झाली आहे। अरविंद राणा सोनूने 16 धावा केल्यात आणि तो परतलाय। दबाव दबाव देखिए यहाँ पर बनता वहाँ पर अरविंद राणा देखिए थोड़ी सी नाखुश होते हुए और इसे कहते भाई किस्मत का भी साथ नहीं, लगातार नॉन स्ट्राइक पर है। दबाव था जितेश के पास भी, यहाँ पर स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी था यहाँ पर, लेकिन प्रथमेश ठाकरे कहते ना मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना, कमाल की यहाँ पर पिकअप थ्रो था यहाँ पर। और एक ही विकेट को जिस तरह से उन्होंने बिखारी, काबिल तारीफ। ये आपका अनुभव, ये आपका एक्सप्रेस, ये आपका फिटनेस बहुत कुछ मायना रखता है यहाँ पर। टीम का स्कोर 22 पर 3 है, लेकिन अभी भी देखिए अंतिम 2 गेंद इस ओवर की और ये आखिरी 2 गेंद पर
ये देखिए रिकॉर्ड रन रेट बढ़ता जा रहा है, 22 के ऊपर जा रहे हैं। अगर ये दो बड़ा हिट यहाँ पर आता है, ना सूरत देखो ना मुहूर्त देखो, यहाँ पर टीम की जरूरत देखने की बहुत जरूरत है। नहीं, यहाँ पर कोई मौका नहीं। फिर से एक बार देखिए यहाँ पर फुल इन, लेकिन नए बल्लेबाज के लिए उतना नजरी निगाहें आसान नहीं, लेकिन जितेश स्ट्राइक पर रहेंगे क्योंकि स्ट्राइक तभी देखिए रोटेट नहीं हुआ था, जिसके कारण जितेश राउत के पास स्ट्राइक है। हमजा खान देखिए बल्लेबाजी के लिए उतरे हैं, लेकिन अभी भी आने वाला देखिए एक गेंद बचा है भाई, आखिरी गेंद है और ये थोड़ा आखिरी उम्मीद भी रहेगा भाई। 13 गेंद पर अब 53 की जरूरत है। आता है तो एक बड़ा हिट आजकल रबर बॉल में देखिए 12:40 12:45 बनता है भाई, लेकिन एक्स्ट्रा वाइड से रन आता हुआ। ये देखिए जो एक्स्ट्रा रन है ना, विघ्नेश सर कहा जाता है ना, वो कहते हैं ना सब्जी में आलू, आलू एक ऐसा सब्जी है ना, कोई भी सब्जी में एडजस्ट हो जाता है। ये एक्स्ट्रा रन है ना आपके टोटल में थोड़ा एडजस्ट हो जाता है, लेकिन मंजिल तक लेकर नहीं जाता है। आखिरी गेंद बचा है 23 पर 3। हमारे साथी स्कोरर भी देखें, विघ्नेश मडवी सर देखिए, हमारे अर्शद मडवी सर के देखिए बंधु, लेकिन बहुत बढ़िया, जब इनके साथ भी काम किया मज़ा आया है। लेकिन अब 2 रन आया है। अब विघ्नेश मडवी सर देखिए, कमेंटेटर देखिए, खूबसूरत चेहरा, पता नहीं कौन सी क्रीम लगा रहे हैं या कुछ ना ही लगा रहे हैं। और हमारे कहते हैं ना सिद्दीक भाभी सर, मखमली आवाज़, मखमली नहीं मखमली चेहरा है भाई, ये बोलना चाहिए, आवाज़ नहीं मखमली चेहरा बोलिए भाई यहाँ पर। अब समीकरण की थोड़ी बातें कर लेंगे भाई। 12 गेंद यहाँ पर जीत के लिए, अभी भी देखिए यहाँ पर 12 गेंद के ऊपर जीत के लिए यहाँ पर चाहिए 50 रन। लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे, एक बार सफल तो हो जाइए, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। लगता है आपको विघ्नेश सर, अनुभव आपको बहुत ही अच्छा है। जितेश राव देखिए और हमजा मैदान पर है, 12 पर 50 बनाना है, 25 का औसत है एव्हरेज। 12 बॉलमध्ये 50 धावा करायची आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर विघ्नेश साखळतोडे हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय। अर्नाळा हा देखील समुद्रकिनारी असणारा हे परिसर आहे, या अर्नाळा परिसरामध्ये बिलॉंग करणारा खेळाडू आहे विघ्नेश साखळतोडे, युवा खेळाडू आहे आणि अगदी त्या खेळाडूला देखील एक चांगली संधी मिळते। गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना हमजा खान आपल्याला पाहायला मिळते, वाशी रॉयल्स या टीम कडून बिलॉंग करतोय आणि जितेश राऊत आपण जर पाहिलं तर बोनकोडी टीम कडून बिलॉंग करतोय। पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलाय, फटका हवेत आहे, राहुल जोगडियाच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे। बेस्ट फिल्डर ऑफ द टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट साठी जाणला जातोय आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। फलंदाज बाद होत असताना हमजा खानच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद होत असताना पहिल्याच बॉलवर विघ्नेश साखळतोडे काय कॅच पकडली, अफलातून झेल पकडलाय राहुल जोगडिया, यासाठी तो जाणला जातोय। नन्ना मुन्ना जादूगर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला, अगदी त्याने झेल पकडला आणि हमजा खान परतलाय। न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना सचिन रजत फलंदाजीसाठी आला। विघ्नेश सर अब यहाँ से मुझे लगता है थोड़ा उम्मीद है, छूटते जा रहे टूटते जा रहा है, लेकिन से इस रबर बॉल में काफ़ी कुछ उम्मीद देगा। कुंदन दादा देखिए, जरूर देखिए, ये वो चेहरे हैं जिन्होंने हमेशा देखिए समाज के लिए खड़े उतरे हैं और कहते हैं ना शान चेहरे के पीछे बहुत देखिए मोहब्बत है। लेकिन अब बल्लेबाजी में नए बैटर आते हैं यहाँ पर। सचिन रजत फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा संधी आहे। विघ्नेश स्वतः त्या गोलंदाज अगदी जात असताना विघ्नेश साखळतोडेने आणखीन एक झेल पकडलाय। अर्नाळा परिसरातील हा खेळाडू आणि त्याने झेल पकडण्याने लगातार 2 विकेट आपल्या नावी करत असताना ऑन हॅट्रिक, लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट। हमजा खान आणि त्यानंतर सचिन रजत अशी 2 गडी बाद केलेत। काल हॅट्रिक पाहायला मिळाली नाही, आज हॅट्रिक पाहायला मिळेल का? बारिश तो नहीं गिर रहा है विघ्नेश सर, लेकिन विकेट गिर रहा है यहाँ पर लगातार से। 25 पर 5 है, होता है कभी कभी होता है भाई यहाँ पर। मला सुमित डेके आणि गंगाधर इंगोले मध्ये बातचीत होते आणि एकाच टीम मधून अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत, अगदी आयडल मानतात गंगाधर इंगोले। गंगाधर इंगोलेचा विचार केला तर श्रीकृष्ण दिवा प्रकाश मडवी यांचं नाव नेहमीच घेतलं जातं। त्यांच्याच अगदी जडणघडणीमध्ये हा खेळाडू घडला आणि आज सुमित डेकळे यांच्या सोबत अगदी विनस टीम मध्ये खेळला आणि आज थोडीशी बातचीत होली जाते। ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे का? हॅट्रिक मिस झाली आहे
विघ्नेश साखरतोळीच्या अगदी अकाउंट मध्ये हॅट्रिक झाली असती, पण कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप केली आहे वीरू बाबरेच्या माध्यमातून. कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा मिळतील. दी चांगली गोलंदाजी केली जाते आणि या मॅच मध्ये फारसं काही राहिलं नाही, कारण की 27 वर 5 गडी बाद आहे. 75 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट पार करत असताना अरविंद राणा सोनूने चांगली सुरुवात करून दिली होती, पण शेवट चांगला होत नाहीये. फटका चांगला आहे, फेकलाय आसमानी टोला. गंगाधर इंगोले च्या बॅट मधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. जसं जसं षटकार, जसं जसं फटकेबाजी येतात ना, तसं तसं सुमित ढेकळे यांच्याकडे इशारा केला जातोय. ज्या वेळेस एकाच टीम मध्ये अनेक वर्ष आपण खेळतो आणि त्या कधी कधी विरोधामध्ये जेव्हा आमने सामने असतो ना, त्या वेळेस ती रंगत असते, ती मजा असते. ते दोन्ही खेळाडू घेत असताना गंगाधर इंगोले प्रभावित करणारी कामगिरी सातत्याने राहिली. 2 मोटर बाईक आपल्या नावी आहे. याच गावाकडून अगदी पहिली बाईक पटकवली होती गंगाधर इंगोलेने. या गावाचं आणि गंगाधर इंगोलेचं एक वेगळं नातं आहे. सटीक लाईन अँड लेंथने गोलंदाजी आणि फलंदाजी राहिली आहे या गावामध्ये, या मैदानामध्ये. खोलबटापाचा चेंडू फ्लिक केला जातोय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. टीमची धावसंख्या 35. 35 धावा, अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 40 धावा, म्हणजे प्रत्येक बॉल मागे तुम्हाला षटकार मारावा लागतील. 7 बॉल मध्ये 7 षटकार आला तर नक्कीच हा सामना जिंकू शकतो. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. विनोद दिवेकर साहेब देखील आमच्या सोबत आहेत. क्रिकेटचे निस्सम चाहते. या मैदानासाठी रुपेशदादा दिवेकर असतील किंवा विनोददादा दिवेकर असतील यांनी भरपूर पाठपुरावा केला. आज बेलापूर गावाच्या कला क्रीडासाठी देखील ही दोन्ही बंधू नेहमीच योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ओव्हर क्रमांक संपले गेले. 4 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 39 धावा. बहुत बड़ी देखिए, बहुत दूर रह चुके हैं. औपचारिकता देखिए अब यहाँ पर दिखाई देता हुआ. यस, भावेश नाईक आमच्या सोबत जोडले गेलेत आणि ज्या वेळेस भावेश नाईक यांच्याशी चर्चा होते त्या वेळेस ते समोर येतात. त्या वेळेस खऱ्या अर्थानं एक प्रभावित करणारा चेहरा आहे. शेवटची ओव्हर राहुल जोगाडेच्या पहिल्याच बॉलवर बॉलला दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट फेकलाय आणि जितेश राऊतच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. छक्का हो गया देर आने में. वो कहा जाता है ना विघ्नेश सर कि किस्मत में जरूर आएगी पापा की परी, लेकिन छक्के लगाने में मत करो देरी. यहाँ पर बहुत देर हो गया. इस तरह के छक्के शुरुआत में कुछ आना चाहिए था. और जब आप नॉकआउट मैचेस खेल रहे हो, लेकिन राणा साहब को देखिए थोड़ा सा अरविंद उन्हें थोड़ा नॉस्टाई पर रख देना, उसके बाद उनका रनआउट और नमित का शुरुआत में विकेट गिर जाना, और उसके बाद कहते ना सितारों से क्या गवारा करे जब वो चांद ना हमारा हुआ. तो उसी तरह से अब यहाँ से उम्मीद है नहीं कर सकते हैं भाई. शुरुआत थोड़ा सा अच्छा नहीं हुआ, लेकिन कोई बात नहीं. क्रिकेट की दुनिया में सारी चीज़ें होता रहता है. जब भारत जाकर देखिए T20 वर्ल्ड कप जीतता है और जाकर वहाँ पर क्लीन स्वीप हो जाता है. खराबी वहाँ पर कप्तानी में नहीं थी, खराबी वहाँ पर खिलाड़ी में नहीं थी, खराबी वहाँ पर सिलेक्शन में थी भाई. आप इंग्लैंड के में जा रहे हो, इंग्लैंड के घर पे खेल रहे हो, बगैर हार्दिक से, बगैर बुमराह से. बुमराह नहीं तो भाई सिराज चाहिए, सिराज नहीं तो आईपीएल में देखिए जिन्होंने नई गेंद से विकेट भुवनेश्वर कुमार. बहुत गलत सिलेक्शन टीम का था यहाँ पर. आपको कहाँ से लगता है अक्षर पटेल ऑलराउंडर हैं? आपको कहाँ से लगता है वॉशिंगटन सुंदर ऑलराउंडर हैं? ऑलराउंडर कहा जाता है हार्दिक पांड्या, हितेश रेड्डी. और ये देखिए बैटिंग लाइन को लंबा करने की कोशिश में एकदम से गेंदबाजी लाइनअप कमज़ोर बना लिए. जो सेकेंड मैच हुआ था वो मुकाबला हम जीतना चाहिए. रवि विष्णु देखिए जाकर 29 रन गवाते हैं. तो ये कारण रहती है हमेशा. जिम्मेदारी देखिए कप्तान साहब का नहीं रहता है, खिलाड़ी का भी नहीं रहता है. और वैभव सूर्यवंशी देखिए अगर उन्हें डेब्यू कराना था भाई एकदम इंग्लैंड में जाकर डायरेक्ट. शुभम गिल देखिए लंबे, देखिए जब आप बाहर के विकेट में जा रहे हो वहाँ लंबे कद के खिलाड़ी को फायदा रहता है. बैकफुट से पंच शुभम गिल, एसीबी जायसवाल, बहुत सारी चीज़ें रहता है. मैच कंप्लीट हुआ है. गुप्तेगु जिक्र चर्चा होता रहेगा. मैच के मैन ऑफ द मैच चला प्लेयर ऑफ द मॅच साठी
अगदी माही स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड टी शर्ट्स आणि एक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात आली आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू नो डाऊट अबाउट दॅट कारण की 9 बॉलमध्ये 23 धावा ज्याने केल्या